श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आणि उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांच्या हृदयात असलेल्या स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम। आजच्या निरूपणाचा विषय तोच आहे, कर्मबंधन। आणि एक ताईंनी काही प्रश्न विचारलेले आहेत, तर ऋतुजा ताईंचे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण आता बोलणार आहोत। तर त्यांचे प्रश्न असे, कर्मबंधन म्हणजे जन्मोजन्मी करीत असलेल्या पाप पुण्याचे फळ आपल्याला मिळत असते असा अर्थ आहे का? दुसरा, नशीब व प्रारब्ध हे एकच आहे का? आणि तिसरा, आपण प्रामाणिक सचोटीने आपले कर्म करत राहणे, त्यात कधी अडचणी येतात, एक काम संपलं की दुसरे हजर असते, हे कर्माचे परिणाम आहेत का? काहींचे छान प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांवर सुद्धा आपण आता बोलणार आहोत, हे त्या अनुषंगानेच आपण आता बोलणार आहोत। कसं आहे, कर्म हे मागच्या ह्याच्यात सुद्धा सांगितलं होतं की कुठलाही सजीव जो आहे तो कर्मापासून मुक्त होऊ शकत नाही, कर्मापासून मुक्त होऊ शकत नाही। कारण काय असतं की तो जन्माला येतो त्याच वेळी त्याच्याबरोबर हे कर्म चिटकून येत असतात, मग कर्मापासून मुक्ती मिळत नाही। मग त्याची जे कर्म आपण करत असतो त्याची फळं जी आपल्याला भोगायला लागतात, त्या कर्माच्या फळापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते। म्हणजे कर्त्याच हे आपण असं म्हणू, सत्कर्माचे व असत्कर्माचे फळ कर्त्याला हे भोगावेच लागते। प्रत्येक जण कर्ता आहे, जो सजीव आहे तो कर्ता आहे आणि तो कर्म करतो, मग ते सत्कर्म असेल किंवा असत्कर्म असेल त्याची फळ त्याला भोगावी लागते। आता कर्ता म्हणजे कोण? कर्ता म्हणजे जीवात्मा। म्हणजे हा जीवात्मा जो आहे, म्हणजे हा एक दृश्य भौतिक देह जो आहे, आत्ताच आपला प्रेझन्स जो आहे, म्हणजे आपण ज्याला बॉडी म्हणतो, शरीर म्हणतो, या शरीराच्या पेक्षा जो वेगळा आहे तो जीवात्मा। आता आपलं जे शरीर आहे, आपण त्या शरीर नावं आहेत, प्रत्येकाच्या शरीर नावं आहेत, प्रत्येक प्राणी मात्राच्या, वनस्पती प्रत्येकाच्या त्याच्या आकारानुसार त्याला नावं आहेत। कुत्रा आहे, मांजर आहे, पोपट आहे, कावळा आहे, बरं, चिमणी आहे, आळी आहे, जंत आहेत, बॅक्टेरियाज आहेत, झाडं आहेत, प्रत्येक हे जे आहेत हे त्या देहांची नावं आहेत। त्या जाती म्हणलं तरी चालेल, आणि त्या जातींमध्ये असलेल्या देहांना सुद्धा नावं दिली। म्हणजे फॉर एक्झाम्पल संतोष, विठ्ठल, बरं, हे सर्व नावं आहेत। दत्तात्रेय, पांडुरंग, माधवी, योगिता, हे सर्व जे आहे हे देहांना दिलेली आपण नावं आहेत। मग ही नावं काम करतात का? देह काम करतो का? आता मला सांगा, आपण जे निरूपण आता घेत आहे, हे निरूपण घेण्याचं साधन काय आहे? मोबाईल आहे। आणि हा मोबाईल जो चालतो आहे तो कोणावर चालतोय? त्यात असलेल्या एनर्जीवरती, म्हणजे बॅटरीवरती, त्यामध्ये असलेल्या एनर्जी सोर्सवर। त्यात जर एनर्जीच नसेल तर तो मोबाईल आपलं निरूपण आपल्यापर्यंत पोचवेल का? नाही पोचवणार। आज आपण एकमेकांशी संवाद साधतो, तो संवाद त्या बॅटरी नसेल तर होऊ शकेल का? नाही।
म्हणजे त्या मोबाईलमध्ये असलेली बॅटरी ही अतिशय महत्वाची. बॅटरी म्हणजे काय? ही आहे त्या मोबाईलचा जीवात्मा आहे. एनर्जीच नसेल तर मोबाईल कितीही भारीतला असो, कसाही असो, काही कामाचा नाही. ऍपलचा जरी असला तुमचा तरी तो काही कामाचा नाही. तुमच्या ऍपलच्या मोबाईलमध्ये, 1.5 लाखाच्या मोबाईलमध्ये, 2 लाखाच्या मोबाईलमध्ये सुद्धा बॅटरी आहे. अँड्रॉइड फोनमध्ये, 500 रुपयाच्या फोनमध्ये सुद्धा बॅटरी आहे. तो कुठलाही फोन असो, प्रत्येकामध्ये एनर्जी असल्याशिवाय तो फोन चालत नाही. म्हणजे कॉमन थिंग काय सर्व ठिकाणी? शरीर रचना वेगळी असेल, कॅमेरे वेगळे असतील, फीचर्स वेगळे असतील, पण त्यांचा मेन काय आहे त्यांच्यामध्ये? बॅटरी. आणि हा जो बॅटरी असते ही म्हणजे झाला जीवात्मा. मग हा जो आहे कर्माप्रमाणे तो उच्च व नीच योनीमध्ये शिरून जन्म घेत असतो. आणि त्यामुळे जन्म मरणाची परंपरा अनादी कालापासून सुरू होते. यालाच आपण काय म्हणतो? संसार. मग जीवात्म्याचा कर्मानेच देह आणि भोवतालीचे विश्व निर्माण होते. आता समजून घ्या, एखाद्या माणसाने अनेक वाईट कृत्य केलेली आहेत, त्याच्या मृत्यूनंतर त्याला कुठला जन्म मिळेल? त्याच्या कर्मांनी तयार केलेल्या फळाच्या स्वरूपानुसार त्याला ते हे मिळणार, जन्म मिळणार. त्याने कोणकोणत्या स्वरूपाचं कार्य केलेलं आहे, मग त्या कार्याचं फळ त्याला मिळणार. आपण घरामध्ये बासुंदी केली तर बासुंदीच आपले टेस्ट चव येणार. लाडू केले तर लाडूची चव येणार आपल्याला. आपण जे काही करतो त्याचप्रमाणे ते फळ मिळतं. मग आपल्याला जर आपण असा विचार केला की जेव्हा सृष्टीच तयार झाली, मग सृष्टी तयार झाली, मग जीवात्म्याला काय झालं? निर्माण केलं गेलं. आणि तो जीवात्मा जो आहे सतत फिरत असतो. म्हणून आपल्या इथे त्याला काय म्हटलं? 84 लाख योनी आपल्याला जन्म घ्यावा लागतो, त्यानंतर मनुष्य देह प्राप्त होतो. असं जरी असलं पण तुमचे कर्म जे आहेत त्यानंतर त्यानुसार तुम्हाला पुन्हा मनुष्य जन्म सुद्धा लाभू शकतो. तुम्हाला लाभू शकतो. तर ह्यामध्ये आपल्याला काय आहे की आपण काय कर्म करतो आहोत, कर्मफलाचा भोगार्थ आपल्याला जन्म घ्यावा लागतो. मग जन्म कोणा घेतो? शरीर घेतो का जन्म? शरीर तर माध्यम आहे. आता मी तुमच्याशी बोलण्यासाठी माध्यम काय? मोबाईल आहे. पण ह्या मोबाईलमध्ये बॅटरी नसेल तर मोबाईल चालणार नाही. म्हणजे मेन कोण आहे? त्यातली बॅटरी आहे. मग आपल्यामधली बॅटरी कुठे आहे? त्याला आपण आत्मा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? आत्मा म्हणतो. आणि ही आत्मा म्हणजेच एनर्जी, ऊर्जा अशी आहे. माणूस मेला तर आपण डॉक्टर कसे ओळखतात? त्याची नाडी बघतात, धडधडत नाहीये, शरीर थंड पडलेलं असतं. मग शरीर थंड पडलं म्हणजे शरीर थंड पडलं, माणूस मेला, शरीरातली ऊर्जा निघून गेली, बॅटरी गायब झाली, बॅटरी डिस्चार्ज झाली, ऊर्जा निघून गेली. मग आतलं फंक्शन करणारी जी मशिनरी आहे ती बंद पडते. तिला कशाची गरज आहे? ऊर्जेची गरज आहे, त्या बॅटरी बॅकअपची गरज आहे. पण ह्या शरीराला बाहेरून कुठली बॅटरी बॅकअप देऊन आपण त्याला ऍक्टिव्हेट करू शकत नाही. आणि जी ऊर्जा बाहेर जाते, शरीरातून निघून जाते, तिला आपण काय म्हणतो? जीवात्मा, आत्मा. आत्मा जो आहे तो अनादी आहे, अनंत आहे आणि अविनाशी आहे. मला सांगा, या इथे आपण सर्व शिकलेले आहात, उच्च शिक्षित आहात. मला सांगा, 9वीला आपल्याला न्यूटनचा 3रा लॉ होता.
न्यूटनचा तिसरा लॉ होता, कुठला माहिती आहे तुम्हाला? न्यूटनचा आपल्याला तिसरा लॉ होता, एनर्जी नॉर डिस्ट्रॉय. म्हणजे एनर्जी ही नष्ट होत नाही, तिचं एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होतं. तर न्यूटनचा हा नियम आहे, न्यूटनचा जो नियम आहे हाच प्रत्येक ठिकाणी लागलेला आहे. म्हणजे मनुष्य विश्वातली एकूण ऊर्जा जी आहे ही कधीही नष्ट होत नाही, एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत केलं जातं. नॉर डिस्ट्रॉय नॉर क्रिएट. म्हणजे ऊर्जा ही निर्माण केली जात नाही, ऊर्जा ही नष्ट केली जात नाही. तर गीतेमध्ये एक श्लोक आहे, नैनम छेदन्ति शस्त्राणि. हे ऐकलंय तुम्ही? तो श्लोक काय सांगतो? आत्मा हा अमर आहे असं सांगतो. मग आत्मा अमर आहे, मग आपल्या डोक्यात विचार येतो, बरं माणूस मेला की आत्मा भटकेल, मग तो भूत बनेल, मग तो आपल्याला पीडा देईल, बरोबर? तर आत्मा जो आहे हा अविनाशी जरी असला तर तो भटकत नाही, लक्षात ठेवा, तो भटकत नाही. तो काय होतो? तो एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होतो, तो कन्वर्ट होतो. नैनम छेदती शस्त्राणी नैनम ताहकी पावका. आपण जी आत्मा जो आहे त्या जीवात्माला, त्या आत्म्याला नष्ट करता येत, छेदता येत नाही, त्याला जाळता येत नाही, त्याला सुकवता येत नाही. मला सांगा, या विश्वामध्ये सर्वच ठिकाणी ही एनर्जी जी आहे ही एनर्जी कार्य करत असते, आणि ही कार्य करत असलेल्या एनर्जीला संस्कृतमध्ये आत्मा असं म्हटलेलं आहे. आपण सायंटिफिक गोष्टीकडे जातो, आपण कुठल्याही गोष्टीला हे देत नाहीये, म्हणजे अंधश्रद्धेकडे जात नाहीये आपण. तर आपल्याला जो आहे तो सायंटिफिक गोष्टीकडे जायचं. तर हा जो जीवात्मा आहे आपल्या शरीरामध्ये, जो म्हणजे एनर्जी आहे, ती एनर्जी मला सांगा, तुमच्याकडे प्रत्येकाकडे आपल्याकडे गॅस आहे, शेगडी आहे, किंवा अगोदर चुली पण होत्या, स्टोव्ह होता, ह्याच्यावर आपण स्वयंपाक केलेला आहे. चुलीवरचा स्वयंपाक, शेगडीवरचा स्वयंपाक, स्टोव्हवरचा स्वयंपाक, गॅसवर स्वयंपाक, हा कशावर होतो? त्यात असलेल्या आगीवर. आग म्हणजे काय? एनर्जी. ती एनर्जी कुठं असते ती? हो विठ्ठल दादा, विठ्ठल दादा, हा ओके, श्री स्वामी. आता त्या तत्वांमध्ये एनर्जी असते. मग तत्व आपण जेव्हा एका चुलीमध्ये लाकडं टाकतो, त्या लाकडांमध्ये एनर्जी असली पाहिजे की नाही, तरच ते लाकडं जळणार, तो तत्व जळणार आहे. कोळसा टाकतो, त्या कोळशामध्ये एनर्जी असते. रॉकेल जळायचं तर रॉकेलमध्ये एनर्जी होती. गॅस आपण LPG आता वापरतो, त्यामध्ये एनर्जी आहे. पेट्रोल गाड्यामध्ये वापरतो, त्यामध्ये एनर्जी आहे. डिझेल वापरतो, त्यामध्ये एनर्जी आहे. पाण्यापासून विद्युत निर्मिती केली जाते, कोयनेच्या धरणातून आपल्या महाराष्ट्राला विद्युत हे पुरवली जाते. मग पाण्यातून विद्युत काढली जाते, म्हणजे पाण्यामध्ये विद्युत आहे.
सातारा साईडला जर तुम्ही गेला तर तिथे मोठमोठे पवनचक्की आहेत. त्या पवनचक्कीतून हवेतून विद्युत काढली जाते. दुसरं आता मुंबईला बघितलं तर ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे तुर्बेला मुंबईला, ट्रॉम्बे म्हणतात, त्या ट्रॉम्बे एरियामध्ये ते आहे. तर तिथे अणूपासून ऊर्जा तयार केली जाते. कुठला अणू? एका मातीचा अणू. त्या मातीचं नाव काय? युरेनियम 235. ही माती आहे. त्या मातीचं विघटन करून त्या अणूचं विघटन केलं जातं आणि त्यातून ऊर्जा काढली जाते. म्हणजे आता आपण जे ऊर्जेचे साधनं आपल्याकडे आहेत ती मातीतून आपण ऊर्जा काढतोय, समुद्रातून तेल काढतोय, वायू काढतोय, हवेतून ऊर्जा घेतोय, पाण्यातून ऊर्जा घेतोय, कोळशातून घेतोय, लाकडातून घेतोय. मग ही एवढ्या सर्वांमध्ये ऊर्जा आहे. म्हणजे प्रत्येक घटकामध्ये काय आहे? ऊर्जा आहे. प्रत्येक घटकामध्ये ऊर्जा आहे. तर प्रत्येक घटकामध्ये ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा जी आहे म्हणजे ह्यालाच काय म्हणतो आपण? आत्मा. म्हणून गीतेचं वर्णन काय केलेलं आहे? ऊर्जेला छेदन करता येत नाही. तुम्ही मला सांगा कुठल्या ऊर्जेला तुम्ही तलवारीने कापू शकताय? कुठल्या ऊर्जेला तुम्ही पाण्याने विझवू शकताय? पाण्याने विझू शकतो कारण ऊर्जेला नाही. विठ्ठलचा विझू शकतो का? कारण का? तर पाण्यामध्ये सुद्धा ऊर्जा आहे. नॅचरली बघितलं तर पाण्यामध्ये सुद्धा ऊर्जा आहे. बरोबर? तर मग प्रत्येक घटकामध्ये ऊर्जा आहे. मग ही प्रत्येक घटकामध्ये जर ऊर्जा आहे, मग ही ऊर्जा जी आहे ही अक्षय असते, ही अनंत असते आणि अनादी आहे. अनादी म्हणजे सृष्टीचा जन्म या ऊर्जेतूनच झालेला आहे. मग आपण जे शरीर करतो, आपण काय म्हणतो? मी केलं, मी केलं, मी केलं. मी म्हणजे कोण करतोय? शरीर करत नाही. शरीर तर सुटून जातं इथेच. मग हे कर्म कोणावर जातात? त्या आत्माबरोबर जातात. त्या एनर्जीवरती कर्म जातात आणि त्या एनर्जीने केलेले कर्म. आता बघा कर्म कशी असतात? काही सत्कर्म असतात, काही वाईट कर्म असतात. न्यूटनचा लॉ परत एकदा मी सांगतो. एनर्जी कांट बी क्रिएटेड और डिस्ट्रॉयड बट ओनली कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हे कायम लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला पुन्हा कधी विचारेन. तर हा जो रूल आहे सायन्सचा तोच आपल्या गीतेत सांगितलेला आहे. नैनम छेदन्ति शस्त्राणी. शस्त्रांची छेदता येत नाही. नैनम दाहकी पावका. तिला विझवता येत नाही, तिला जाळता येत नाही. ती अक्षय आहे. मग ही अक्षय आहे, ही कन्वर्ट होते. मग ती कन्वर्ट होते म्हणजे आपल्या शरीरातून जेव्हा बाहेर पडते ती इतर निसर्गाच्या इतर एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन जाते. तिचा भूत होत नाही. लक्षात ठेवा. नाहीतर परत म्हणाल दादानी सांगितलं भूत होतो म्हणून. एनर्जी, आत्मा मरत नाही, आत्मा भटकत राहतो. आत्मा भटकत नाही, आत्मा कन्वर्ट होऊन जातो, एनर्जी कन्वर्ट होऊन जाते आणि मग तिला पुन्हा जन्म घेतो. पुन्हा जन्म घ्यायचा म्हणजे काय? प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी पाहिजे की नको? मग ज्या ज्या वस्तू निर्माण होतील त्यामध्ये ती एनर्जी निघून जाते. समजून घ्या, मुंगीने जन्म दिला, अंडी टाकली, त्या अंड्यामध्ये जर दुसरी मुंगी तयार व्हायची असेल तर एनर्जी पाहिजे. ती एनर्जी तिथे मी गेली की ती मुंगी जन्माला आली. म्हणजे मुंगीच्या आतमध्ये सुद्धा एनर्जी आहे, हत्तीच्या आतमध्ये सुद्धा एनर्जी आहे, झाडाच्या आतमध्ये सुद्धा एनर्जी आहे.
बोसांनी शोध लावला ना की झाडं सुद्धा सजीव असतात, पण झाडांमध्ये सुद्धा एनर्जी आहे म्हणून त्यांची डेव्हलप होते, ग्रोथ होते, अन्न निर्माण करतात ते. मग ही एनर्जी जी आहे ती एनर्जी जी प्रत्येक घटकामध्ये निर्माण होत जात, कन्वर्ट होत जाते, कुठंतरी जाते. आता माझ्या शरीरात जेव्हा एनर्जी निघून जाईल ती कुठंतरी एका झाडामध्ये जाईल किंवा फळामध्ये जाईल किंवा एखाद्या मुंगीमध्ये जाईल, एखाद्या आळीमध्ये जाईल, एखाद्या मानवी देहामध्ये येईल. कारण की प्रत्येक ठिकाणी काय एनर्जी आहे. मग फक्त देह वेगळे आहेत पण आतला घटक काय सर्वांचे सारखे आहेत. सर्वांना चालवणारा जी आहे ते सर्व सारखेच आहेत. आता बघा तुम्ही लहान मुलांकडे, तुमचे लहान मुलं असतील किंवा लहान मुलं होती तेव्हा आपण सेलवरच्या खेळणी द्यायचो किंवा खेळणी देतात आता सुद्धा. हत्ती असेल, घोडा असेल, माकड असेल, ठांग 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 वाजवणारं माकड असेल, कार असतील, हेलिकॉप्टर असेल. प्रत्येकाचा आकार वेगळा, प्रत्येकाचा गुणधर्म वेगळा आहे, पण प्रत्येकाला चालवायला आपण काय टाकतो, सेल टाकतो. सेल सारखेच असतात आणि त्या सेलमध्ये एनर्जी असते आणि ती एनर्जी ते खेळण्याला चालवत असते. आणि त्या जे सेल संपला की ते खेळणं तिथल्या दिवस थांबून जातं. आपलं पण तसंच आहे. आपले आकार वेगळे आहेत पण आपल्या सर्वांमध्ये एकच घटक कॉमन आहे, तो म्हणजे एनर्जी, बॅटरी. ती संपली की आपला खेळ संपला. ती चालू आहे तोपर्यंत आपला खेळ चालू आहे. मग आपण जे काही त्या एनर्जीच्या माध्यमातून जे निर्माण करत असतो किंवा कर्म करत असतो, ती कर्म अकर्मक सुद्धा असू शकतात, सत्कर्म असू शकतात आणि असत्कर्म सुद्धा असू शकतात. आता पाप पुण्य ही जी आहेत हे कर्मातून उत्पन्न होतात. पाप पुण्य जे आहे उत्पन्न होणारी जे आहेत हे अदृश्य अशी संज्ञा आहे. का ती दिसते का आपल्याला? नाही. पण त्याचं जे कर्मामुळे जे पाप किंवा पुण्य ही जी फळांची नावं आहेत, ही पाप आणि पुण्य ही फळांची नावं आहेत. ही फळं आपल्याला मिळतात. ही कधी मिळतात? त्यांचा संचय होतो आणि संचय झाला की आपल्याला मिळतात. आणि आपलं असं नाही की आपल्याच धर्मात आहे, जैन धर्मात आहे, बरोबर, ख्रिश्चन धर्मात आहे, सर्व धर्मामध्ये पाप पुण्याची संकल्पना मानली गेलेली आहे. बरोबर. तर प्रत्येकाला ती पाप पुण्याची संकल्पना म्हणजे काय, तर जे कर्म दुसऱ्यांच्या हिताचे असते ते पुण्य, जे कर्म दुसऱ्यांच्या अहित करणार असते ते पाप कर्म असं मानले गेलेलं आहे. बरोबर. हे एक लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याकडे असं मानलेलं आहे की आत्मा हा अविनाशी आहे आणि आहेच, कारण ते सायंटिफिक आहे. आता आपल्याप्रमाणे जर आपण विचार केला तर कर्म कोणकोणती असतात? मागच्या मी सांगितलं होतं, कर्म कायिक असतात, कर्म वाचिक असतात, कर्म मानसिक असतात. मनातून सुद्धा पाप करता येतं. बसल्या बसल्या आपण एखाद्याचं वाईट चिंततो, ते मानसिक कर्म झालं. वाचिक म्हणजे आपण एखाद्याबद्दल वाईट बोलतो, ते वाचिक झालं. कायिक म्हणजे आपण कृत्य करतो तशी वाईट, आणि ते वाईट कृत्य केले की ती झाली कायिक कर्म झाली. अशा 3 प्रकारची कर्म असतात. आणि हा प्रकार जो आहे सुकृत किंवा दुष्कृत या दोन्ही प्रकारचा असतो. म्हणजे आणि तुम्ही जर जैन धर्मामध्ये बघितलं किंवा बौद्ध धर्मात बघितलं तर कुशल कर्म आणि त्याला अकुशल कर्म असे नावं देण्यात आलेली आहेत. आपण त्याला सत्कर्म, असत्कर्म असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. आता ताईंचा जो प्रश्न होता, तो प्रश्न काय आहे की आपल्याला आता बघूया ताईंनी काय विचारले. ताई म्हणतात की कर्मबंधन म्हणजे काय, जन्मोजन्मी करत असलेल्या पाप पुण्याचे फळ आपल्याला मिळत असे अर्थ आहे का? तर त्याचा अर्थ असा होतो, एका अर्थाने तो हो आहे. आपण जे काही कर्म करतो ते कर्म
पुढच्या कर्माला जन्म घालत असतात. एक कर्म दुसरं कर्म निर्माण करत असतोय. म्हणजे बघा, साधं उदाहरण ताई, की तुम्ही स्वयंपाक करायला घेतलात, पीठ घेतलं, लगेच तुम्हाला काय करावं लागतं, पीठ चालण्याचं कर्म करावं लागेल, मग त्यात पाणी टाकावं लागेल, तिसरं कर्म झालं, मग पीठ कालवावं लागेल, त्यात तेल टाकावं लागेल थोडंसं, पीठ घट्ट मळून झालं किंवा पाचवं कर्म तुम्हाला ते लाटावं लागेल, सहावं कर्म ते भाजावं लागेल, मग त्यासाठी तुम्हाला भाजी करावी लागेल, मग ती भाजी चपाती झाली की मग ते तुम्हाला नैवेद्य दाखवावं लागेल देवाला. तो नैवेद्य दाखवून तुम्ही घास काढाल. घास काढणे म्हणजे ते कुत्र्याचा घास, गाईचा घास किंवा अतिथीचा घास, असे घास आपण काढतो. तसे घास काढावे लागतात आणि उरलेलं मग आपण भक्षण करतो. भक्षण केल्यानंतर ते अन्न सुद्धा आपल्याला चावावं लागतं. चावल्यानंतर ते पचवावं लागतं आणि पचलेल्या अन्नाचं जो चोथा आहे तो आपला परत फेकावा लागतो. मग परत पोट रिकामं होतं, परत त्या गोष्टी आपल्याला सुरू होऊन जातात. म्हणजे एका कर्मातून दुसरं कर्म निर्माण होत असतं. एक कर्म केलं की लगेच त्या पाठोपाठ दुसरं कर्म उपस्थित असतं आणि ते दुसरं कर्म जे आहे ते आपल्याला करावं लागतं. आणि म्हणून ते कर्म जे आहे हे आपण जे कर्म करतो त्यातून फळ तयार होत जातं. आता मला सांगा, आपण जेवलोच नाही तर भुकेने आपण व्याकुळ होऊन जाऊन आपला मृत्यू पण होऊ शकतो. म्हणजे कर्म ही केलीच नाही तर आपलं नुकसान सुद्धा आहे. एखाद्या व्यक्तीने कर्मच नाही केलं मग ते अकर्म होणार का? तो बसून राहिला तर त्याला पण शारीरिक व्याधी तयार होते. म्हणजे कर्म हे तुम्ही बसणं सुद्धा कर्म झालं, झोपणं सुद्धा कर्म झालं, बोलणं सुद्धा कर्म झालं, बघणं सुद्धा कर्म झालं. बघण्यातून सुद्धा कर्म तयार होतात, स्पर्शातून कर्म निर्माण होत असतात. ही कर्म निर्माण होत असतात आणि त्या कर्मातून दुसऱ्या कर्माची उत्पत्ती होते आणि ही शृंखला चालू होते आणि त्यातून ते फळ मिळत जातं आणि फळ जसं मिळत जातं तसं कर्म हे वाढत जातं. मग हे जन्मोजन्मीचं गोष्टी होत जातात. आता आपण जर विचार केला की भरपूर गोष्टी असतात आपल्यामध्ये अनेक कर्म असतात. ग्रस्ताश्रमाचे कर्म असतात, नैमित्य कर्म असतात. म्हणजे असे अनेक उदाहरण आपण देऊ शकतो. म्हणजे विवाह योग्य झाला की विवाह होणे, शिक्षणासाठी शिक्षणाचं वय झालं की शिक्षणासाठी पाठवणे, कोणी नातले मृत झाला तर त्या हिला श्राद्धाला जाणे किंवा त्या मातीला जाणे, विधीला जाणे, ही सर्व आपण कर्म नित्यनेमाने करत असतो. आणि या कर्मातून होणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याकडेच असतात. आपण घरामध्ये बोलतो, बसतो, श्वास घेणं सुद्धा एक कर्मच आहे. श्वास नाही घ्यायचं ठरलं तर काय होईल? आपला मृत्यू होईल. मग मृत्यू होणं म्हणजे काय? शरीरातून आत्म्याची मुक्ती होणं. मग त्या आत्म्याला पुन्हा कुठेतरी जन्म घ्यायचा आहे, त्याला काहीतरी कारण पाहिजे आणि ते कारण कोण देतं? आपण निर्माण केलेल्या कर्मातून मिळतं. हे ऑटोमोशन ज्याला म्हणतो, ऑटोमोशन सिस्टम आहे. हे ऑटोमोशन सिस्टम आहे की एका गोष्टीने दुसरी तयार होते, दुसरी तिसरी तयार होते, तिसरी शृंखला तयार होते आणि शृंखलेतून हे संसार चालायला लागतो. नंतर ताईंचा प्रश्न आहे, नशीब व प्रारब्ध हे एकच आहे का? नशीब आणि प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे काय? की आपण जे कर्म करतो त्या कर्माचं फळ म्हणजे प्रारब्ध. मी स्वयंपाक करतोय आणि गरम तव्याला हात लावला तर मला चटका लागेल ना. मी भाजी कापतोय, लक्ष चुकी दुसरीकडे गेलं, सुरीने बोट कापलं जाईल किंवा विळीने बोट कापलं जाईल. आजकाल विळी कोणी वापरत नाही, चाकूच वापरतात. पूर्वीच्या काळात विळी वापरली जायची, बोट कापलं जाईल. मग कर्म जे आहे, ज्या कर्माच्या फळामुळे जे कर्मामुळे फळ निर्माण होतं त्या फळाला काय म्हणतो आपण? प्रारब्ध म्हणायचं. आणि नशीब जे आहे ते गतजन्मीचं जे आपण केलेलं
कर्म आहे त्याचं संचित सेविंग झालेलं फळ ते आपल्याला मिळतं. सेविंग झालं त्यावेळी केलेलं सेविंग ते सेविंग मिळतं, म्हणजे ते झालं नशीब. प्रारब्ध म्हणजे काय? आत्ताचं करंट जे तुम्ही कर्म करता त्याचं फळ म्हणजे प्रारब्ध आहे. आणि नशीब जे आहे गत जन्मीच्या तुम्ही जे कर्म केलं त्या संचित फळ म्हणजे नशीब आहे. ताईचा तिसरा प्रश्न आहे, आपण प्रामाणिक सचोटीने आपले कर्म करत राहणे, यात कधी अडीअडचणी येतात तर एक काम संपले की दुसरे हजर असते, ते कर्माचे परिणाम आहेत का? होत आहे. कर्म ही शृंखला आहे. जसं अणू विघटन केला की त्याची एक शृंखला तयार होते आणि त्याचा स्फोट होतो. बघा परमेश्वर रचना कशी आहे, प्रत्येक अणूच्या आतमध्ये 3 घटक असतात, न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. तर ह्या अणूचं विघटन केलं की त्याचे इलेक्ट्रॉन मुक्त होतात आणि एक इलेक्ट्रॉन मुक्त झाला की दुसऱ्याला मुक्त करतो, तिसरा चौथ्याला मुक्त करतो आणि शृंखला एवढी फास्ट होते की त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. कर्माचं तसंच आहे. कर्म केलं, तुम्ही श्वास घेणं थांबवलं, तुमचा जीव जाऊ शकतो. तुम्ही एखाद्याची हत्या केली, फाशी शिक्षा होईल. एखाद्याला शिव्या दिल्या तर तो पण तुम्हाला शिव्या देईल. एखाद्याशी गोड बोला तो तुमच्याशी गोड बोलेल. ही कर्म जी आहेत ही शृंखलेने चालत राहतात. म्हणजे कसं की आपण जे कर्म करणार त्यातून दुसरं कर्म होणार. मी तुमच्याशी वाईट बोललो की तुम्ही माझ्याशी वाईट बोलणार, त्यातून वादविवाद वाढणार, भांडणं वाढणार, द्वेष वाढणार, शृंखला वाढत गेली नाही. या गोष्टी काय झाल्या? वाढत गेल्या. रावणाने सीतेचं अपहरण केलं, एक छोटस कर्म केलं, पण त्यातून काय झालं? हजारो लाखो राक्षसांचा वध झाला, वानरांचा वध झाला, प्रचंड प्रमाणात युद्धाचा परिणाम समाजावर झाला. म्हणजे एका कर्मातून अनेक कर्म निर्माण झाले की नाही. जसं त्यांनी अपहरण केलं, जटायूने आक्रमण त्याला अडवलं, त्याची हत्या झाली. राम शोधत सर्व ठिकाणी गेले, प्रत्येक जंगलात झाडाने विचारत गेले, ह्याला विचार त्याला विचार, लोकांना गोळा केलं. बरंच सुग्रीवला गोळा केलं, सर्वांना गोळा करून ते समुद्र पर्यंत गेले, तिथे पूल बांधला, पुला बांधून मग ते पुढे लंकेत युद्धासाठी गेले. म्हणजे कर्मामागे कर्म, कर्मामागे कर्म चालत. कर्म हे शृंखला पद्धतीने असतं. एक कर्म केलं आणि ते खंडित होतं असं होत नाही. असं कुठलंच जगात कर्म नाही की ती केल्यानंतर पुन्हा कर्म ते नसतंच. प्रत्येक कर्म हे एका मागून दुसऱ्याला जन्म घालत असतं. फक्त कर्माच्या त्या गोष्टी प्रकार कशा असतात. आता एखाद्या माणसाने 10 लोकांच्या गोळ्या घालून मारलं. आता कसाबनी रेल्वे स्टेशनवरून गोळीबार केला, हा आपल्यासाठी काय झाला? ती हत्या झाली. पण एखाद्या सैनिकाने दुसऱ्या देशाच्या सैनिकांना जर 10 लोकांना गोळ्या घातल्या तर आपण त्याला काय देतो? परमवीर चक्र, अशोक चक्र अशी चक्र देऊन सन्मानित करतो. कारण कर्माचं फळ वेगळं आहे, त्याचे परिणाम वेगळे आहे. म्हणजे कर्म जे 3 स्तरावर होतं, म्हणजे पहिल्यांदा मनामध्ये तयार होतं, मग कृती भावनेमध्ये तयार होतं आणि मग ते कृतीमध्ये उतरतं. मग ती जे आहे कर्म ते जर कुठल्या कशा पद्धतीने केलं, हत्या दोघांनी केलेली आहे. सैनिकाने सुद्धा 10 लोकांना मारलंय आणि एखाद्या आतंकवाद्याने सुद्धा 10 लोकांना मारलेलं आहे. आपण त्याला सन्मानित करत नाही. आतंकवाद्याला फाशी शिक्षा दिली जाते, सैनिकाचा सन्मान केला जातो. कारण ते कर्म करण्याचा उद्देश त्याचा काय होता, तो उद्देश महत्वाचा आहे. आणि तो उद्देश जर तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही कर्माच्या फळापासून मुक्त होऊ शकता. निरपेक्षपणे जर तुम्ही कार्य केलं तर तुम्हाला कर्माचं फळ लागत नाही. फॉर एक्झाम्पल, महाभारतात 17 औक्षणिक सैन्य मारलं गेलं. 17 औक्षणिक सैन्य मारलं गेलं म्हणजे जवळजवळ भारतातले त्यावेळी असलेले 80% पुरुष मारले गेले.
एवढं ते भीषण महाभारताचं युद्ध होतं. मग ते कर्माचं फळ कोणी मारलं? अर्जुनाने मारलं, भीमाने मारलं, सर्वांनी मिळून मारलं, ते राजे होते त्यांनी मारलं. पण त्यांना मग त्यांनी हत्या केली ना सर्वांची, मग त्याचं वाईट फळ त्यांना मिळालं पाहिजे. पण जेव्हा हे कर्म केलं गेलं त्यावेळी ते निरपेक्षपणे केलं गेलं. देशाच्या रक्षणासाठी आणि म्हणजे चांगल्या लोकांच्या उद्धारासाठी, चांगल्या लोकांच्या संरक्षणासाठी हे केलं गेलं. म्हणून कृष्ण म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्म म्हणजे काय? आपली परंपरा, विचार, आचार, संस्कार, हे ना धर्म. धर्म म्हणजे कुठलाही रिलिजन नाही. रिलिजन आणि धर्मामध्ये खूप फरक आहे. धर्म म्हणजे पितृधर्म झाला, मातृधर्म झाला, भातृधर्म झाला, पत्नी धर्म झाला, पिता धर्म झाला, पती धर्म झाला. हे धर्म म्हणजे नियम आहे. या नियमाला ग्लानी येते म्हणजे ते वीक होतात. त्यावेळी त्यांच्या संरक्षणासाठी जेव्हा केलं जातं ते कर्माचं फळ त्यांना मिळत नाही. अर्जुनाने एवढ्या लाखो लोकांना मारलं, मग त्याला किती मोठं पाप लागलं पाहिजे होतं. ते पापापासून त्याला मुक्ती कोणी दिली? कृष्णाने सांगितलं की तू मारतोयस, ते तू आजोबा जरी असले पण त्यांनी वाईट कृत्य केलेलं आहे. तुझ्या आजोबांनी काय केलंय? भर सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना सुद्धा ते शांत बसून राहिले. हे त्यांचं सर्वात मोठं पाप आहे. त्यांनी काही केलं नव्हतं, त्यांनी काही द्रौपदी बोलले नाहीत, पण ते शांत बसून राहिले, अकर्म केलं. हे सुद्धा त्याचं फळ सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. बघा, लक्षात घ्या. भीष्माने कुठलंही वाईट मरेपर्यंत काम केलं नाही, पण जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी ते शांतपणे डोळे मिटून बसलेले होते. तिने अडवलं नाही. एका अबला स्त्रीचं वस्त्रहरण होतं, ते शांत बसले. हे त्यांचं पाप झालं. ह्या त्या कर्माचं, शांत बसण्याच्या कर्माचं फळ त्यांना काय मिळालेलं आहे? शरीरामध्ये हजारो बाण घुसले आणि मृत्यू आला नाही. त्यांना मृत्यू कधी आला? त्यांचा कुलाचा नाश झाला. सर्व मेल्यानंतर त्यांना मृत्यू आलेला आहे. दुर्योधनाने द्रौपदीला बघून जंगा दाखवली, हे कर्म केलं, त्याची जंगा फोडली गेली. कर्णाने बोलू शकला असता, कर्ण द्रौपदी असं करू नका द्रौपदी बाबतीत, पण काहीच बोलला नाही. तो हसला आणि त्याने सांगितलं दुर्योधनाच्या जंगेवर तिला बसव. ती अबला स्त्रीला त्याने केलं आणि त्याची हत्या पण तशीच झाली. तो पण हे होता, त्याच्या रथाचं चक्र अडकलं, चाक अडकलेलं होतं, तो निशस्त्र होता आणि त्याच वेळी त्याला बाणाने मारलं. त्या तो म्हणतोय, अरे तू क्षत्रिय आहेस, तू क्षत्रिय धर्माचं पालन कर, मी असह्य अवस्थेत आहे, माझा रथ अडकलेला आहे, तू मला मारू शकत नाहीस. तेव्हा कृष्ण म्हणतात की जेव्हा ती स्त्री, अबला स्त्री ओढून आणली गेली, तेव्हा तुझा हा धर्म कुठे होता? त्यावेळी तुला हे पाप आणि पुण्य सुचलं नाही. त्यांनी जे त्यावेळी केलेलं कृत्याचं फळ त्याला त्याच पद्धतीने मिळालेलं आहे. जे जे कर्म आपण करतो कळत न कळत त्या कर्माचं आपल्याला फळ मिळतं. धृतराष्ट्र पुत्र मोहाने आंधळा झाला, डोळे बंद ठेव केले त्यांनी. बघा, तो खरोखर आंधळा नाहीये. त्या आंधळा का दाखवलं? प्रतीक आहे ते, की पुत्र मोहामुळे मनुष्य किती आंधळा होऊ शकतो ह्याचं प्रतीक म्हणजे धृतराष्ट्र. आणि त्या डोळ्यासमोरच ते सर्व मुलं मारली गेलेली आहेत. म्हणजे मुलांच्या चुकीच्या गोष्टीने त्यांनी समर्थन केलं, त्याचं फळ त्याला किती भयंकर मिळालं. कर्म कोणाच चुकत नाही. युधिष्ठिरने आज शेवट क्षणापर्यंत कधीच खोटं बोलला नव्हता, पण ज्यावेळी द्रोणाचार्याने युधिष्ठिरला विचारलं की अरे कोणता हत्ती मेला, नरोवा वा कुंजरवा? अश्वत्थामा नावाचा हत्ती होता आणि अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलाचं नाव पण होतं. आणि कृष्णाने अशी अफवा पसरली की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य घाबरले, आपला मुलगा मेला कसा, मारला कसा गेला?
सर्वांना विचारलं, प्रत्येक सांगितलं हो अश्वत्थामा मेला, हो अश्वत्थामा मेला. त्यांना जो युधिष्ठिरवरती विश्वास होता की युधिष्ठिर खोटं बोलणार नाहीत, पण कृष्णाने अगोदर सांगितलं होतं की तू एवढंच म्हणायचं मला माहित नाही. नरवा वा कुंजरवा, कुंजर म्हणजे प्राणी, नर म्हणजे मनुष्य, मला माहित नाही कोण मेलं. एवढंच त्याला माहिती असू सुद्धा तेवढं बोलला. त्याचा पायाचा अंगठा गळून खाली पडला नंतर, कारण की त्यांनी स्वार्थाच्या हेतूने ती गोष्ट बोललेली होती. कोणी? धर्मराजाने. जे कर्म स्वार्थाने प्रेरित होऊन केलं जातं त्याचं फळ 100% मिळतं, आणि जे निरपेक्षपणे काम फळ केलं, निरपेक्ष कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म असेल त्याचं फळ कधी चिटकत नाही, त्याच्या फळाची निर्मिती होत नाही. म्हणून कृष्णाने काय सांगितलं, कर्मण्ये वाधिकारस्य मा फलेषु कदाचित्. तू कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नको, निरपेक्षपणे कर, म्हणजे त्या फळाची तुला म्हणजे तू अडकणार नाहीस. आपण जेव्हा कर्म करतो कुठल्या तरी हेतूने करतो त्याचं फळ चिटकणारच आहे आपल्याला. जर तुम्हाला कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर प्रत्येक कर्म निरपेक्षपणे करा. श्रीकृष्णाय प्रमस्तु, श्री स्वामी समर्थ चरणाय प्रमस्तु असं म्हणून सोडून द्या ते कर्म. कर्म सोडता आलं तर त्याचं फळ तुम्हाला कधीच लागणार नाही. मी केलं तुम्ही करता झाला की फळ तूच भोग. मग तू करतायस ना त्याचं फळ पण तूच चाकलं पाहिजे. तुला मी करता नाहीये, मी कोणीच नाही, माझ्याकडनं ते घडलं गेलेलं आहे. तुम्ही ते करता म्हणून जेव्हा करतात, माझं घर, माझी गाडी, माझी इस्टेट, माझी बायको, माझं, मग त्यांची कर्म फळ भोगावं लागतं. मी केलं. कर्माच्या बंधनातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, कर्माच्या फळाच्या बंधनातून, तर तुम्हाला जे काही कर्म करा ते निष्काम पद्धतीने करा. आणि दुसरं अतिशय महत्वाची गोष्ट सांगेन, जागृत होऊन कार्य करा. त्याच्यावरती मी दुसरं निरूपण केलं. लक्षात ठेवा, मला राहुल दादा आठवण करून द्या. पुढच्या निरूपणाचा विषय जागृत होऊन कार्य करा, म्हणजे कर्माच्या बंधनातून आपण मुक्त होऊ. तर हा विषय आठवण ठेवा. राहुल दादा माहित का? विठ्ठल दादा आहेत का? राहुल दादा? ओके. हा, मला आठवण करून द्या फक्त, मी विसरून जाईन नाही तर. बरं, तर आजचं निरूपण आपलं इथे संपलं. जास्त वेळ आपण घेतलेला आहे. पुढचं निरूपण जे असेल ते जागृत होऊन कार्य करा यावरती असणार आहे. जागृत म्हणजे काय, कसं करायचं, कसं समजा ते आपण बघूया. आता सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना म्हणायची. मला एका दादानी प्रार्थना मागितली होती, पण सॉरी मी विसरलो. मी ती पाठवून देतो. अभिजित दादांना सांगतो की अभिजित दादा तुम्हाला पाठवून देतील, ग्रुपवरच टाकतील ते प्रार्थना. तर सॉरी, मी कामामुळे विसरून जातो पुष्कळ गोष्टी. तर आता आपण सर्वांनी हात जोडायचे आहेत. हात जोडलेत, डोळे मिटायचे आहेत. श्री गणेशाय नमः. सर्व संतु सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेते. आता विश्वात्मके देवे तेनेवाग्यज्ञतोष व्हावे, तोषो निमज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो जय, मैत्र जीवांचे दुरितांचे ते मिरजावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जातय. हे स्वामी समर्था, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आम्ही आभारी आहोत. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने मी पुढे जात राहिलो, त्या नातेवाईकांचे, मित्र परिवाराचे, शिक्षकांचे मंगल कर. स्वामी आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा. आणि आतापर्यंत
आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी दया कर, सर्व आनंदी ठेवा. आम्हाला एकमेकांना मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजावर मात करणारा आणि क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान ठेव. आणि ते सर्व ऐकणाऱ्या सर्व साधकांच्या मनोकामना पूर्ण कर. सर्वांचं मंगल कर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांनी.